टोटल 4-4.5 लाख रुपये म्हणजे असं हा हा उघड उघड लमसम म्हणजे एवढा दिवस कष्ट करून ह्या मुदलातले 4-4.5 लाख रुपये गेले. गेलेत. पण नवीन उद्योजकाला काय सल्ला द्याल तुम्ही? आता असला व्यवसाय करायचा का नाही? कसं आहे माहिती आहे का, बाजारभाव दुधाचा बाजारभाव बघायचं. नमस्कार दादा. नमस्कार. कुठल्या गावचा आहे दादा? बलवडी सांगोला तालुका. सांगोला तालुका. तुमच्याकडली आहे काय? बरं, ही काय पार्टी आहे का? हा पार्टी. काय सांगता किंमत? किंमत सांगतो 30,000. 30,000 रुपये. बरं, किती आहे दूध आता हिला? दूध 9 लिटर आहे. 9 लिटर दोन्ही टायमात मिळून 9 लिटर. हा. बरं, म्हणजे 4.5 एका टायमात. 4.5. बरं, तुम्ही खात्रीत पिळून देणार का? हा खात्रीत पिळून देणार. बरं बरं. दादा आपलं शिक्षण काय झाले? माझं एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग. एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग. हा. बरं, मग आता एवढं असं शिक्षण होऊन तुम्ही ह्या व्यवसायाकडे कधीपासून वळलाय? मी 2021 पासून वळलोय ह्या व्यवसाय. 21 पासून. हा. बरं, काय कशासाठी पण ह्या व्यवसाय करू कसं काय वाटला? कसं आहे, कोरोनाच्या काळात माझा जॉब गेला. मी एअर इंडियामध्ये होतो छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर तिकडनं माझा जॉब गेल्यानंतर मी इकडं आलो. तिकडं आल्यावर करायचं काय काय समजत नव्हतं. मग असंच इकडं तिकडं बघून मित्रांचं वगैरे बघून मी गायी घेतल्या. 5 गायी घेतल्या ते सुरुवातीला. किती रुपये गेले ते 5 गाई घ्यायला? 5 गायी घ्यायला माझं 6 लाख रुपये गेलेलं. ठीक आहे. हा. आणि गोठा वगैरे बांधायला खर्च काय? गोट्याचं वगैरे वेगळं. गोट्याला मला 3 लाख रुपये खर्च आलेला. हा, म्हणजे 8 ते 10 लाखापर्यंत. 8 ते 10 लाखापर्यंत गेलेलं हा. बर, मग पुढं परत ना मग काय त्या टायमिंगला प्रॉफिट होत होतं जेव्हा दर होता दुधाला. त्यानंतर लॉस होत गेला. त्यानंतर अशा गाया पार्ट्या करून विकायला लागले. हा, म्हणजे गाभण जात नव्हत्या काय? गाभण जात नव्हत्या आणि हे व्हायला लागले. आपल्या सांभाळण्यामध्ये काय गपलत नाही ना झाली? सांभाळण्यामध्ये काय गपलत नाही झाली. बरोबर. आता टोटल लॉस किती झाला तुम्हाला? टोटल 4-4.5 लाख रुपये म्हणजे असं उघड उघड लमसम. म्हणजे एवढा दिवस कष्ट करून ह्या मुदलातले 4-4.5 लाख रुपये गेलेत. पण नवीन उद्योजकाला काय सल्ला द्याल तुम्ही? आता असला व्यवसाय करायचा का नाही? कसं आहे माहिती आहे का, बाजारभाव दुधाचा बाजारभाव बघायचं. त्यानंतरच या व्यवसायाकडे पडायचं. म्हणजे अशा मोबाईलवरच्या खोट्या मुलाखती बघून लोक अशात पडतील तर अडचणी देतात. हा अडचणी येते. आपल्याला पगार किती होता दादा तिथे? मला पगार 60,000 रुपये होता. 60,000 पगार सोडून तुम्ही हा व्यवसाय स्वीकारला? हा स्वीकारला. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो बघू शकता, या दादाने अतिशय चांगल्या पद्धतीने सल्ला दिलाय. जर कोणी व्यवसाय करणार असेल तर त्या धंद्यातली पूर्णपणे माहिती आणि नॉलेज असेल, दुधाला दर असेल तर हा व्यवसाय करा. अन्यथा अशा प्रकारे लॉस होऊ शकतोय. दादा आपलं लग्न झालंय का? हा झाले. कधी झालं? म्हणजे हे व्यवसायात पडल्यावर का जॉब लावून? व्यवसायात पडल्यावर झालंय. बरोबर. तर दादाचं लग्न पण झालंय. पण कसं आहे मित्रांनो, लग्नाचा ह्याचा काही एवढा विषय नाही. पण व्यवसाय करत असताना काय तर 2 पैसे मिळावं म्हणून आपण करत असतोय. तर पूर्ण माहिती घेऊन अभ्यास करून करा मित्रांनो, तर आपल्याला लॉस होणार नाही. धन्यवाद दादा. धन्यवाद. आपला नंबर सांगा एकदा. 9309 10 35 63. नाव काय म्हणलं? विकिराज विजय माने. ठीक आहे माने साहेब, धन्यवाद.